अविनाश जाधव यांच्यासह मनसे नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली। व्हिडिओसह काही पुरावे अधिकाऱ्यांना दाखवले। अविनाश जाधव यांची माहिती तर दोन्ही महानगरपालिकांच्या आयुक्तांशी आयोगानं चर्चा केली। आज त्यांच्याकडून अहवाल मागितला आहे। जाधव यांची माहिती बिनविरोध निवडी प्रकरणी 3 वेगवेगळ्या याचिका दाखल होत आहेत। प्रभाग क्रमांक 5 उमेदवाराबाबतची माहिती निवडणूक आयोगाला दिल्याचे अविनाश जाधवांकडून स्पष्ट। ठाण्यामधील व्हिडिओ अत्यंत गंभीर। पोलीस उमेदवारांना शिंदेंच्या ठाण्यातील घरी आणतायत। वर्दीची शान न राखता पोलीस काम करतात। ठाण्यामधील व्हिडिओवरून संजय राऊतांचा महायुतीवर आरोप। ठाण्यामध्ये अर्ज मागे घेणारे अनेक जण गायब तर पोलीसच उमेदवाराला शिंदेंच्या घरी नेतात। अविनाश जाधव आणि राजन विचारेंचा आरोप। बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांचा निकाल आयोगानं राखून ठेवावा तसंच याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी। अविनाश जाधवांची मागणी तर नोटा हा ऑप्शन आणि उमेदवार यांच्यामध्ये निवडणूक घेण्याची मागणी। कालपर्यंत ईव्हीएमला दोष, आता बिनविरोधवरून टीका करतायत। बिनविरोध निवडीबाबतच्या विरोधकांच्या आक्षेपावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदेंनी शिवसेना नेत्यांची बैठक बोलावली। उदय सामंत, योगेश कदम, राहुल शेवाळे, शीतल म्हात्रे उपस्थित राहणार। उमेदवारांच्या प्रचाराबाबत नियोजन केलं जाणार। उपमुख्यमंत्री शिंदे आज बालेकिल्ला ठाण्यामध्ये प्रचार करणार। उपमुख्यमंत्री शिंदेंचा आज संध्याकाळी ठाण्यामध्ये रोड शोच्या माध्यमातून शिंदे ठाण्यातील प्रचाराचा शुभारंभ करणार। ठाण्यामध्ये राऊत आणि अविनाश जाधवांची आज संयुक्त पत्रकार परिषद। आज संध्याकाळी 6:30 वाजता ठाण्यामध्ये संयुक्त पत्रकार परिषदेचं आयोजन। बिनविरोध नगरसेवक निवडीवरून राऊत आणि अविनाश जाधव काय बोलणार याकडे लक्ष। बंडखोरी करून भाजपच्या अधिकृत उमेदवार ठरलेल्या शिल्पा केळुसकरांच्या विरोधात हायकोर्टात याचिका। शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार पूजा कामेंच्या पतीकडून याचिका दाखल। केळुसकरांनी भाजपचा एबी फॉर्म चोरून उमेदवारी मिळवल्याचा आरोप। आदेश आला की माघार घ्यावीच लागते, आता माझाच बळी। डोंबिवलीमधील ठाकरेंच्या उमेदवार वैशाली म्हात्रेंसोबतची ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांची ऑडिओ क्लिप व्हायरल। कल्याण डोंबिवलीमध्ये निवडणूक निकालाआधीच 20 उमेदवार बिनविरोध। TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। आरोप जरी झाले तरी भाजप आणि महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले तर लोकांना तिथे विरोध करावा वाटला नसेल। कल्याण डोंबिवलीमध्ये नगरसेवक बिनविरोध आल्यावरून पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। याच वर्षी बिनविरोध उमेदवार आले नाहीत। पालिका निवडणुकीसाठी प्रचंड पैसा लागतो, त्यामुळे आधीच लोकांनी शस्त्र खाली टाकली। संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया। तर जर मागे घेण्यासाठीच हत्या केल्या का याची चौकशी होईल, गायकवाड यांचं वक्तव्य। नील सोमय्या यांच्या विरोधात ठाकरेंनी स्वतःचा उमेदवार दिला नाही। बिनविरोध निवडणूक करण्यासाठी आम्ही धमक्या दिल्याचे पुरावे द्या। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचं संजय राऊतांना आव्हान। पुण्यामध्ये पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांच्या विजयी संकल्प सभेचं आयोजन। पुण्यामधील कात्रज भागामध्ये संध्याकाळी 7 वाजता सभा। मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष। ठाकरे बंधूंचा शिवडी विधानसभा मतदारसंघात एकत्रित दौरा। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची आज लालबाग परळ शिवडीमधील शाखांना भेट। ठाकरे बंधू लालबाग इथल्या प्रभाग क्रमांक 204 मधून प्रचाराची सुरुवात करणार। महायुतीच्या भीतीनं सर्व एकत्र आले। ठाकरे बंधूंची युती कन्फ्यूज आणि करप्शनची। ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। तर कार्टुनिस्ट आणि कॅमेरामनचा संघर्ष फडणवीसांना कळणार नाही, राऊतांचा पलटवार। आरोवरती अध्यक्षांचा दबाव होता, अहवालामध्ये का आलं नाही। नार्वेकरांनी उमेदवाराला धमक्या दिल्याचं अहवालामध्ये का नाही, राऊत आक्रमक। तर नार्वेकरांच्या प्रकरणामध्ये आरोचा बळी घेतला जाईल, राऊतांचं वक्तव्य। राहुल नार्वेकरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। उद्धव ठाकरेंच्या पाठोपाठ हर्षवर्धन सपकाळांची गुन्हा दाखल करण्याची मागणी। राहुल नार्वेकरांना राष्ट्रपतींनी तातडीनं बडतर्फ करावं। राहुल नार्वेकरांची भाषा ही टपोरी आणि मवालांप्रमाणे। उल्हासनगरमधून धनुष्यबाणाचा सुपडा साफ करू। भाजपच्या माजी आमदार नरेंद्र पवारांची एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंवर टीका। शिंदेंच्या शिवसेनेनं दादागिरी आणि गुंडगिरी केली असल्याचाही नरेंद्र पवारांचा आरोप। धनुष्यबाणाचा सुपडा साफ करणारा अजून जन्माला आला नाही। भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांच्या टीकेला मंत्री दादा हुसेनचं प्रत्युत्तर। नवनीत राणांकडून पती रवी राणांच्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार। भाजप आणि युवा स्वाभिमानमध्ये लढत असताना नवनीत राणांकडून युवा स्वाभिमान पक्षाचा प्रचार। साईनगरमध्ये भाजपच्या तुषार भारतीय विरुद्ध युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांच्यामध्ये थेट लढत। लोकसभेमध्ये नवनीत राणांच्या विरोधात प्रचार करणाऱ्यांना निवडणुकीमध्ये धडा शिकवणार। लोकसभेत गद्दारी केल्यानं साईनगरमध्ये युवा स्वाभिमानच्या उमेदवाराच्या नवनीत राणांकडून प्रचार। रवी राणा यांचा भाजपचे उमेदवार तुषार भारती यांच्यावर निशाणा। मर्यादा ओलांडू नका, नवनीत राणांचा अजित पवारांना सल्ला। तर अवकातीत राहून बोलायला शिका। अजित पवारांवर बोलणाऱ्या नवनीत राणांवर संजय खोडकेंची टीका। जनसंख्या नियंत्रण विधेयकाला ओबीसी पाठिंबा देणार का, नवनीत राणांचा सवाल। संविधानाला मानत नाही असं ओबीसी म्हणतात। नवनीत राणांची ओबीसींवर टीका।
फडणवीसांनी अमरावतीकरांचा अपेक्षाभंग केला. फडणवीसांचे कार्यकर्ते दादागिरी करतात. फडणवीसांनी विकास कुठे आणला? काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल. राहुल नार्वेकरांकडून रडीचा डाव सुरू. त्यांनी दबाव आणला हे उघड आहे. हरिभाऊ राठोड यांचा आरोप. नरेंद्र मेहतांनी प्रभाग 22 आणि 9 मध्ये एमआयएमच्या उमेदवारांसोबत युती केली. नरेंद्र मेहतांना मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मिया म्हणतात, तर मीरा भाईंदरचा बजरंगी भाईजान प्रताप सरनाईक यांचा टोला. राजन विचारेंना लोकसभा विधानसभेला जागा दाखवली. आता पुन्हा महापालिकेतही विचारेंना त्यांची जागा दाखवणार. मंत्री प्रताप सरनाईकांचं माजी खासदार राजन विचारेंना आव्हान. नारायण राणेंची सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत. आता दोन्ही चिरंजीव काम करतायत, आता थांबायला पाहिजे, नारायण राणेंचं वक्तव्य. सिंधुदुर्गमध्ये प्रचारादरम्यान नारायण राणेंचे निवृत्तीचे संकेत. आता दोन्ही चिरंजीव काम करतायत, थांबायला पाहिजे, नारायण राणेंचं वक्तव्य. राणे साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना निवृत्तीचे संकेत देणं राज्याच्या विकासाच्या हिताच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. नारायण राणेंनी दिलेल्या निवृत्तीच्या संकेतावर खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. मी परळी धनुभाऊंना देऊन टाकली, आता परळी धनंजय मुंडे सांभाळतायत, मी माळाकोळी सांभाळेन, पंकजा मुंडेंचं वक्तव्य. चिपळूणमधील कृषी महोत्सव कार्यक्रमात नारायण राणेंना भोवळ. कार्यक्रमाला नारायण राणेंची पत्नी नीलम राणेही उपस्थित होत्या. अमित साठम पाकिस्तानच्या पत्रकारांना का फॉलो करतात? अखिल चित्रे यांची अमित साठम यांच्यावर टीका. चित्रेंकडून अमित साठम यांचा अंधेरीचा डोनाल्ड डक असा उल्लेख. जालना शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवून टाकू. जालना शहराला नियमित पाणी पुरवठा होणार. जालन्याच्या सभेतून फडणवीसांची घोषणा. फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी भाजपचा गट सक्रिय. काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा मोठा दावा. भाजपच्या सक्रिय गटाबाबत फडणवीसांनाही माहिती. नाना पटोलेंची माहिती. संविधान बचाव रॅली प्रकरणी प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना जामीन मंजूर. संविधानासाठी आम्ही काहीही करण्यासाठी तयार. प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. तर 100 गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला मान्य. प्रसाद लाड यांचं वक्तव्य. शिंदे फडणवीसांच्या मनामध्ये बाळासाहेबांची भीती. संजय राऊतांचा दावा. तर शिवसेना मनसेच्या बंडखोरांना जनता मतदान करणार नाही. बंडखोरांवर कारवाई होईल. संजय राऊतांकडून कारवाईचे संकेत. उद्धव ठाकरेंनी अहंकारामुळे सर्व गमावलं. आता स्वतःच्या भावाच्या दारामध्ये याचनेचा कटोरा घेऊन जावं लागलं. भाजप आमदार राम कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका. मुंबईमध्ये आमचे 30 पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याकडून विश्वास व्यक्त. आमच्या मदतीशिवाय मुंबईचा महापौर होऊ शकत नाही. नवाब मलिकांचा दावा. फोर्ट परिसरामधील रिगल सिनेमाजवळील बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा झाकला. पुतळ्याची साफसफाई आणि डागडुजीसाठी पुतळा झाकण्यात आल्याची माहिती. 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंची जयंती. मुंबई मनपा निवडणुकीसाठी मनसे विद्यार्थी सेनेचा प्लॅन. अमित ठाकरेंनी घेतली माहीममधील विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. प्रचारामध्ये पूर्णवेळ सहभागी व्हा. अमित ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. ठाण्यामध्ये मविया मनसे एकत्र लढणार होती, मात्र चर्चा शेवटच्या टप्प्यामध्ये असताना काँग्रेसला आघाडीतून बाजूला करण्याचं काम आव्हाडांनी केलं. काँग्रेसच्या श्रीरंग बर्गेंचा आरोप. आम्ही 30 जागांची मागणी केली असल्याची बर्गेंचं वक्तव्य. नागपुरात राजकीय पक्षांनी तिकीट नाकारलेल्या बंडखोर उमेदवारांनी तयार केलं स्वतःचं पॅनल. भाजप, काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना अशा पक्षांमधील बंडखोर उमेदवार पॅनलच्या माध्यमातून रिंगणात. नागपूर महापालिका निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय प्रचाराला गती. पवारांच्या राष्ट्रवादीचे नागपूर अध्यक्ष दुनेश्वर पेठे प्रभाग 23 मधून मैदानात, तर काही प्रभागामध्ये मवियाचं मतविभाजन होण्याची शक्यता. पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्वतंत्र पॅनल तयार करून प्रचाराला सुरुवात. नागपूरमध्ये भाजपच्या प्रचारामध्ये 42 आघाड्यांवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रिय. हाय प्रोफाईल लढती असलेल्या प्रभागामध्ये भाजपचं विशेष नियोजन. नागपूरमध्ये भाजपचा गड असलेल्या प्रभागामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचाराचा जोर. लाडकी बहीण योजनेला अजित पवार निधी देतात, ते आमच्यासोबत. राष्ट्रवादीच्या प्रभाग 21च्या उमेदवार आभा पांडेंचा दावा. नागपूरमध्ये माजी नगरसेवकांकडून पक्षाचं काम न करण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना. सभांना जाऊ नका अशा सूचना माजी नगरसेवक कार्यकर्त्यांना देत असल्याची माहिती. भाजपनं तिकीट कापल्यानं 51 माजी नगरसेवकांमध्ये नाराजी. अहिल्यानगरमध्ये भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये भव्य प्रचार रॅली. रॅलीमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह आमदार संग्राम जगतापांचा सहभाग. सुजात आंबेडकरांचा प्रणिती शिंदेंवर आरोप. प्रणिती शिंदे भाजपसाठी काम करतात. निवडणुकीआधी प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणार होत्या. प्रणिती शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची डील झाल्याचा सुजात आंबेडकरांचा दावा.
प्रणिती शिंदेंनी कधीही भाजपच्या नेत्यांशी संपर्क केलेला नाही. सुजाता आंबेडकरांच्या दाव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. कल्याण डोंबिवलीमध्ये माजी नगरसेवक विजय काटकरांसह समर्थकांचा शिंदे सेनेमध्ये प्रवेश. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सलीम काझीही शिंदेंच्या सेनेमध्ये. ठाकरे सेनेच्या उपनेत्यांनी उमेदवारीसाठी 1 ते 2 कोटींची मागणी केल्याचा आरोप. उपनेते विजय साळवींनी आरोप फेटाळला. कुलाब्यामधील अर्जांच्या गोंधळावरून महापालिकेच्या अहवालामध्ये अधिकाऱ्यांवर ठपका. अधिकाऱ्यांची कृती अयोग्य. टोकन क्रमांक असताना सुद्धा संधी नाही. निवडणूक अधिकारी कृष्णा जाधव यांच्या कृतीबाबत महापालिकेनं पाठवलेल्या अहवालामध्ये प्रतिकूल मत. सांगलीमध्ये काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादींची युती होण्याची शक्यता. विश्वजित कदमांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. सांगलीमध्ये सर्व 78 जागांवर आमचे उमेदवार असल्याची विश्वजित कदम यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी आधी घोषणा करून युती तोडली. भागवत कराडांचा आरोप. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचाच महापौर होईल, भागवत कराड यांचा दावा. अहिल्यानगरमध्ये भाजपकडून तिकीट न मिळाल्यानं इतर पक्षामध्ये गेलेल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार. अनेकांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी. भाजपच्या निष्ठावंत सुरेखा विशाल खैरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार. लातूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी वेगळे लढत असताना पंकजा मुंडेंचा भाजपच जिंकेल असं उत्तर. धनंजय मुंडे आणि माझी फ्रेम फक्त परळीपुरतीच, बाकी आम्ही विरोधातच प्रचार करणार, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. दिंडोशीमधील वॉर्ड क्रमांक 40 मधून भाजपकडून संजय आव्हाड निवडणुकीच्या रिंगणात. त्याच पार्श्वभूमीवर संजय आव्हाडांनी रवींद्र वायकरांची भेट घेतली. दोघांमध्ये तासभर प्रचाराच्या रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती. टोलमध्ये सतेज पाटलांकडून भ्रष्टाचार. मात्र मी मंत्री झाल्यावर हा टोल घालवला. चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटील यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप. परभणीमध्ये सर्वपक्ष प्रचाराचे नारळ फुटले. काँग्रेसची उशिरापर्यंत रॅली. तरुणांचा मोठा सहभाग. 65 जागांसाठी 411 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. नाशिकमध्ये शिंदेंच्या उमेदवाराचा वासुदेवाकडून प्रचार सुरू. शिंदेंच्या सेनेतील उमेदवारांकडून अनोखी शक्कल. वासुदेवाकडून दारोदार फिरून मत मागत उमेदवाराचा प्रचार. वासुदेवाकडून चौकात नृत्य सादर. उद्धव ठाकरेंची 9 जानेवारीला नाशिकमध्ये, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 जानेवारीला जाहीर सभा. सभेसाठी ठाकरे गटाकडून टीजर जारी. संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून 97 उमेदवार रिंगणात. पुण्यामध्ये जिल्हा परिषदेचे 4 माजी सदस्य महापालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले. समाविष्ट 23 गावांमुळे 4 प्रभागांमधून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य निवडणूक लढवणार. नंदुरबार जिल्हा परिषदेसाठी युतीवरून चर्चा सुरू. आगामी निवडणुकीमध्ये युती होणार की नाही याबाबत चर्चा. भाजप शिवसेनेमध्ये वाद असल्यानं गावित परिवाराचा अध्यक्ष होऊ देणार नाही. आमदार चंद्रकांत रघुवंशींची भूमिका. नंदुरबारमध्ये नगरपालिकांच्या निकालानंतर खर्च सादर करण्यासाठी उमेदवारांची तारेवरची कसरत. निकालानंतर 30 दिवसांच्या आत खर्चाचा तपशील सादर करणं आवश्यक असतं. 15 दिवस उलटून अद्याप खर्च सादर न केल्यानं उमेदवारांची तारांबळ उडण्याची चिन्ह. मुंढवा प्रकरणी इतर अधिकाऱ्यांना अटक झाली नाही. पार्थ पवारांना वाचवलं गेलं. पार्थ पवारांना कुठे अटक झाली? सत्ताधाऱ्यांच्या प्रकरणांवरून संजय राऊतांची टीका. जळगाव महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदान यंत्र, बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटची प्रशासनाकडून प्राथमिक तपासणी. सर्व यंत्र व्यवस्थित काम करत असल्याची खात्री. मतदानासाठी 1600 बॅलेट युनिट आणि 800 कंट्रोल युनिट जळगावमध्ये दाखल. पुण्यातील राष्ट्रवादीचं कार्यालय आहे ती जागा डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीची. तिथे शासनाची फसवणूक झाली असून शासकीय नियम पाळले नाहीत. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचा खुलासा. परळच्या टाटा कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटलला धमकीचा मेल. 1 तासापासून हॉस्पिटल परिसरात पोलिसांकडून तपास सुरू. टाटा कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी रुग्णालय परिसर रिकामा केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये मकर संक्रांतीच्या सणाआधी साड्यांवरील मोठ्या सवलतींची ऑफर. 5,000ची साडी 199 रुपयामध्ये मिळणार असल्याच्या जाहिरातीमुळे दुकानामध्ये गर्दी. एकाच वेळेला हजाराहून अधिक महिला आल्यानं दुकानामध्ये चेंगराचेंगरी. 3 महिला बेशुद्ध पडल्या. नाशिकच्या नाफेड कार्यालयाच्या बाहेर शेतकऱ्यांचा गोंधळ. अधिकाऱ्यांवर कांदा फेकण्याचा शेतकऱ्यांकडून प्रयत्न. 6 महिने उलटूनही नाफेडकडून परतावा न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक. परतावा न मिळाल्यास आत्मदहनाचा शेतकऱ्यांचा इशारा. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण. 15 दिवसांमध्ये कांद्याच्या दरामध्ये 1000ची घसरण. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जवळपास 175 ते 200 कोटींचं नुकसान. नंदुरबारमधील आयन कारखान्याच्या राखेनं शिंदेगाव काळवंडलं. कारखान्याच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप. कारखान्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात, तर मशीन खराब झाल्यामुळे राख उडत असल्याचं कारखान्याचं स्पष्टीकरण.